लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि याच अनुषंगाने संपूर्ण राज्यभर गणेशोत्सवाची जी सुरुवात आहे आणि धामधूम आहे, जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। यासोबत एकत्र येऊन गणेशोत्सवाची पूजा करणे हाही संदेश खरं तर लोकमान्य टिळकांनी दिला होता आणि याच अनुषंगाने सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेश मंडळांची जी तयारी आहे ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र पुण्यातील राजगुरुनगर क्रांतीवीर मित्रमंडळ आहे, बाजारपेठचा राजा, या मंडळाने खरं तर एक बोर्ड लावून या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। वर्गणी गोळा करताना दुकानदार मग खरेदी करायला ऑनलाईन कशाला जाता असा संदेश या ठिकाणी देताना पाहायला मिळते। त्यासोबत ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे नावंसुद्धा या ठिकाणी बॅनरवरती टाकलेले पाहायला मिळते। आपला धर्म आणि बाजार टिकवायचा असेल तर ऑनलाईन खरेदी बंद करा असा संदेश खरं तर या मंडळाने दिलेला पाहायला मिळतं। आपल्या सोबत मंडळाचे कार्यकर्ते आहेत, नक्की काय हा बॅनर लावण्याच्या पाठीमागचं कारण आहे? आता आपल्या मंडळाचे जे वर्गणीदार आहेत ते सगळे स्थानिक व्यापारी आहेत आणि त्यांच्या आर्थिक सहकार्यामुळंच खरं तर मंडळ जे कार्य करतं आहे, जे सण उत्सव साजरे करत आहेत त्याला सगळा हातभार त्यांच्यामुळंच लागतो आहे। त्यामुळं आम्ही असा संदेश आमच्या मंडळाच्या वतीने द्यायचा प्रयत्न केलेला आहे की स्थानिक लोकांनी जी काही वस्तू खरेदी करतात ती सगळी आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच केली पाहिजे, कारण आपल्या सण उत्सवामध्ये जे सहभागी होणारे ते स्थानिक व्यापारी, मेशो, फ्लिपकार्ट, ऑनलाईनवाले हे इन्वॉल्व नाही आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यामुळं आणि इवन आम्ही स्वतः यावर्षी ज्या काही वस्तू वगैरे खरेदी केलेल्या आहेत त्या सगळ्या स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी केलेल्या आहेत। त्यामुळं आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही असं संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे की जे लोकांनी स्थानिक व्यापाऱ्यांनाच वस्तू वगैरे खरेदी करून त्यांना व्यापाऱ्याला बढावा दिला पाहिजे। नक्की स्थानिक व्यापाऱ्याकडून खरेदी करावी। सध्या गणेशोत्सव सुरू आहे, काय नक्की अडचणी येतात वर्गणी गोळा करताना? वर्गणी गोळा करताना अडचणी म्हणजे एक सर्टन चौकामध्ये प्रत्येक चौकात पहिले तर 1 किंवा 2 मंडळ झाले, जे पहिले एकत्र होते आता 2-2, 3-3 मंडळ झाले, म्हणून लोकांना पण वर्गणी देताना खूप वेळा विचार करावा लागतो। तरी आमच्या मंडळाने बऱ्यापैकी वर्गणी जमा करून चांगलं नियोजन लावलेलं आहे। आणि जसं तुम्ही पाहिलं आहे की नो ऑनलाईन म्हणजे काय की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, तुम्ही किती जे प्लॅटफॉर्म म्हणा त्यांनी कुठेही अजून वर्गणी दिलेली नाही आहे। आज स्थानिक लोक, स्थानिक व्यापारी तुमच्या कामाला येतात आहे, सुखदुःखात म्हणा, कोविड काळात म्हणा, कोणता ऑनलाईन प्लॅटफॉर्म आला आहे कामाला, सगळे स्थानिक लोक झाले। मी स्वतः एक डॉक्टर आहे, मला माहिती आहे किती स्थानिक लोक आली आहे, किती पेशंट्स होते आणि प्रत्येकाने काय काय मदत केली होती। म्हणून जर आपल्याला एकजूट राहायचं असेल आणि मार्केटला पण एक बूम चांगलं ठेवायचं असणार आहे किंवा वर्गणी पण चांगली अगर पाहिजे असेल तर आपल्याला स्थानिक व्यापारीकडनंच आपल्याला प्रॉपर प्रोडक्ट सगळे घेणे खूप अनिवार्य आहे आणि ते केलं तरच फेस्टिवलची एन्जॉयमेंट आपल्याला चांगल्यापैकी करता येईल। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर हुतात्मा क्रांतीवीर राजगुरू चौक आहे आणि हा जो आहे तो बाजारपेठचा राजा म्हणून गणपती गणेशोत्सव मानला जातो आणि याच मंडळाने खरं तर राजगुरू शहरामध्ये त्यांच्या चौकामध्ये बाजारपेठेमध्ये असे बोर्ड लावून जनजागृती केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण अतुलसह मी सुनील टिके, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।